तुम्ही हॉटेलमध्ये मेंदूवडा वगैरे तर खाल्लाच असेल, तर आपण आज ना घरच्या घरी रव्यापासून अगदी हॉटेलसारखे छान कुरकुरीत असे मेंदूवडे बनवणार आहेत. नाश्त्याला जर काही वेगळं खायची इच्छा झाली तर हे झटकीपट फक्त अर्धी वाटी रव्यापासून इतके छान आणि भरपूर असे क्रिस्पी गरमागरम कुरकुरीत असे हे मेंदूवडे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. तर ह्याला लागणारं साहित्य इतकं कमी आहे आणि लागणारा वेळ तर खूपच कमी आहे. तर झटकीपट हे मेंदूवडे नक्की तुम्ही ट्राय करा. तर इकडे बघू शकता मी 1 वाटी पण नाही, अर्धी पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही, फक्त 1 किंवा पाऊण वाटी बारीक रवा घ्यायचा. त्यानंतर कढाईमध्ये 1 चमचा फक्त किंवा अर्धा चमचा तेल तापत ठेवायचं. हे बघा, तेल अजिबात नाही आहे, फक्त थोडासा तेलकटपणा आहे पॅनला. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा तांब्या भरून किंवा 1 मोठा ग्लास पाणी टाकायचं. हे बघू शकता, सुरुवातीला थोडंसं तेलकट पॅनमध्ये 1 मोठा ग्लास पाणी टाका आणि याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे. मेंदूवड्यावर बघा जिऱ्याची कोटी नसती, बाहेर असो किंवा घरात असो, मेंदूवड्यामध्ये जिऱ्याची कोटी नसती. तिखटपणा येण्यासाठी याच्यामध्ये मी लाल मिरचीचा थोडासा कूट टाकला आहे. तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कट करून टाकू शकता आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. मस्त तिखट, म्हणजे जास्त तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता. ते इकडे मिरची किंवा असा लाल मिरचीचा कूट टाकायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला एक चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी यायला लागली की आपण जो रवा घेतलेला आहे 1 वाटी, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. सुरुवातीला गॅस स्लोच करायचा, म्हणजेच मीडियम. आता हे सगळे जरा हळद मीठ आणि जो मसाला कोथिंबीर टाकली ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि मग आता याच्यामध्ये आपण हे जो रवा घेतला आहे हा टाकायचा आणि मग मंद गॅसवर ह्याचा शिरा बनवून घ्यायचा. जसं आपण नॉर्मल शिरा बनवतो तसं याचा शिरा बनवून घ्यायचा. आता तसं बघायला गेलं तर हा एक शिराच आहे. शिऱ्याचेच मेंदूवडे बोला तुम्ही, तर तसं पण तुम्ही करू शकता झटकीपट असा रवा बनवून. हे बघा, म्हणजे जरा रव्यापासून काहीतरी वेगवेगळं खाण्यात आलं पाहिजे. त्याच रव्यापासून आपण किती सारे पदार्थ बनवू शकतो. हे बघा, आता चांगला असा घट्ट बॅटर याचा तयार होतो, जसा आपला रवा तयार होतो. पाणी बरोबर परफेक्ट पडलेलं आहे, त्यामुळे याचा टेक्स्चर बघा किती छान झालेला आहे, अगदी घट्ट झाला आहे. आणि याला चांगलं नरम सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करून घ्या. गॅस स्लोच ठेवायचा, नाहीतर रवा चिटकला जाऊ शकतो. आणि हे बघा असं नरम सॉफ्ट झाला की मग आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. हे असं सगळं साईडचा रवा काढून घ्यायचा आणि मग एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊया. आता मी प्लेटमध्ये काढलेला आहे आणि रवा आहे भरपूर गरम. ह्याला थोडासा थंड करायचा, अगदी थंड नका करू, नाहीतर मेंदूवडे तुटले जाऊ शकतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडासा गरमपणा हा गरजेचा आहे, जास्त थंड होऊन नका देऊ. जर चटके लागतच असतील तर थोडासा ओला हात करा आणि मग असा रव्याचा बॅटर उचलायचा आणि हलक्या हाताने तळ हातावर ह्याचे पहिले लाडू बनवायचे, म्हणजे बाउल बनवायचे असे गोल गोल. नरम सॉफ्ट होऊन जातो रवा. आणि दुसरी गोष्ट, मेंदूवडा हा आपला अजिबात तुटत नाही हे असं केल्याने. थोडासा मी ओला हात करते बघा, त्यामुळे मला गरमपणा जाणवत नाही. आणि रव्याचा बॅटर हा पूर्णपणे थंड नका करू, त्याच्यामध्ये थोडासा कोमटपणा म्हणजे गरमपणा ठेवा. हे लाडू बांधून झाले की याला थोडं हलक्या हाताने प्रेस करून हे असं मध्ये एक थोडासा गोलाकार द्यायचा, म्हणजे मधोमध असा होल करायचा. बघू शकता ह्याला असं परफेक्ट आपण मेंदूवड्याचा लुक दिलेला आहे. आता लहान मोठे जसे पण तुम्हाला मेंदूवडे बनवायचे तसे बनवा. आता मी जरा छोटे छोटे करते, खायला जरा मस्त वाटतात, म्हणजे 2 4 5 खाल्ले तरी बसेल. आता परत एकदा त्याच प्रोसेसनी करते. तळ हाताला असं थंड पाणी लावायचं, म्हणजे पट्टापट्टा हे मेंदूवडे तुम्हाला करता येतील. आणि असं नरम सॉफ्ट केलं की मग याच्यामध्ये असं थोडासा होल पाडायचा, जेणेकरून आपला हा मेंदूवडा परफेक्ट दिसेल. बघा किती मस्त झाला आहे, कुठेच क्रॅश वगैरे पडला नाही, अगदी नरम सॉफ्ट हा रवा तयार झालेला आहे आपला शिजून. तर सुंदर असा हा मेंदूवडा तयार झालेला आहे, छोटा छोटा मस्त. आता हे मी सगळे बांधून घेते अशाच साईजचे, बघू शकता. चला आता मी हे बांधून घेते जितके होतील तितके. ते हे बघा इतके सारे मी मेंदूवडे बनवून घेतले. थोडासा रव्याचा बॅटर उरलेला आहे, पण ते नंतर मी करू शकते. हे बघा
किती सुंदर वाटतील बघा आपले छोटे छोटे मस्त रव्याचे हे मेंदूवडे. गरम पॅनमध्ये तेल तापत ठेवायचा, उकळून घ्यायचं तेल आणि मग थोडासा गॅस कमी ठेवायचा. लक्षात ठेवा, जर तुम्हाला मेंदूवडा क्रिस्पी आणि कुरकुरीत हवा असेल ना तर हाय फ्लेमवरच हा रव्याचे मेंदूवडे फ्राय करा. अजिबात तुटणार नाही ह्याची काळजी नको आहे. मी हाय फ्लेमवरच बघू शकता तुमच्या समोरच हे मी मेंदूवडे रव्याचे तळून घेते. जितका चांगला म्हणजे तेल तापलेलं असेल तितका चांगला ह्याच्यामधला कडकपणा झटक्यास तयार होतो आणि मस्त क्रिस्पीपणा एक तयार होतो वर. हे बघा, ह्याला थोडा वेळ द्यायचा, लगेच पलटी करू नका. अगदीच हाय फ्लेम असेल तर थोडीशी मीडियम नॉर्मल करा. ह्याला लगेच पलटी करायचं नाही, खालची बाजू थोडी कडक होऊन द्यायची आणि मग हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने पहिलं चेक करायचं की हे मेंदूवडे खालून कडक झालेले आहेत किंवा नाही. तर मी जरा चेक करून बघते चमच्याच्या सहाय्याने. हे असं हलक्या हाताने याला चेक करून बघायचं. बघू शकता लगेच असा कडक झालेला आहे, म्हणजे खालची साईड याची कडक झालेली आहे. आणि मग असं एक चमच्याच्या सहाय्याने ह्याला अलटी पलटी करून घ्या. आता वरची साईड आपण फ्राय करून घेऊया. पुन्हा एकदा त्याला थोडा वेळ द्यायचा, लगेच पलटी करू नका. सुरुवातीची ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, पलटी करायचं नाही, थोडा वेळ द्यायचा. आता ह्याला परत एकदा क्रिस्पी होऊन देऊया, कडक होऊन देऊया. आणि थोडेसे कडक झाले की मग पुन्हा चमच्याच्या सहाय्याने याला अलटी पलटी करून घ्यायचं. आणि मग एकदा काय होतं माहिती आहे का, सुरुवातीला जर खालची वरची साईड भाजून निघली ना मग मस्तपैकी तुम्ही आरामात याला फ्राय करू शकता, म्हणजे लाल होईपर्यंत. मग काही टेन्शन नाही तुटायचं. हे बघा, एकदा कडकपणा याच्यामध्ये तयार झाला की मग तुम्ही कसंही याला पलटी करू शकता. किती सुंदर असा मस्त लाल रंग तयार झालेला आहे आपला मेंदूवड्यामध्ये. आणि याचा अंदाजा लावू शकता हे किती क्रिस्पी बनत आहेत. ह्याला दोन्ही साईडून लालसर असे फ्राय करा. जसं आपण हॉटेलमध्ये जातो बघा, तिथं मेंदूवडे किती लाल भडक दिसतात असे. आणि माझं ना खरंच हे साऊथ इंडियनमधले जे खाण्यात ना इडली डोसा, याच्यामधले हे मेंदूवडे माझे खूप फेवरेट आहेत. तर कधीही मन झालं तर तुम्ही असं करू शकता घरच्या घरी. हे बघा किती मस्त झालेत ना हे मेंदूवडे आपले छोटे छोटे. याला चांगलं कडक होऊन द्यायचं. जितके कडक करतात, जितका रंग चढून देतात तितका ह्यातला क्रिस्पीपणा छान तयार होतो. आता याला अलटी पलटी करून घेते आणि गॅस थोडा स्लोच आहे, म्हणजे इतका पण नाही, मीडियम आहे. आणि आता बस बघा, हा रंग येईपर्यंत याला फ्राय करायचं. किती सुंदर असे आपले हे क्रिस्पी कुरकुरीत रव्याचे मेंदूवडे तयार झालेले आहेत. काढून घेते एका प्लेटमध्ये, ह्याचं एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल. दुसरेसुद्धा काढून घेते. भरपूर असे तुम्ही करू शकता. हे असं काढून घ्यायचं. हे बघा किती भारी वाटतात, क्रिस्पी पण एकदम तयार झालेला आहे याच्यामध्ये. आणि वेळ गेला ना अजून तर अजून जास्त कडक होतात हे मस्त. आता उरलेले 2-3 आहेत ते सुद्धा मी याच्यामध्ये सेट करून घेते. आणि सेम प्रोसेसमध्येच फ्राय करायचं, हाय फ्लेमवर ठेवायची. आणि मग थोडीशी खालची साईड कडक झाली की मग याला पलटी करून घ्या. पलटी करून घेतलेला आहे. आणि आता दोन्ही साईडून चांगले खरपूस भाजून घेते. सुंदर रंग येईपर्यंत याला मी फ्राय करते. लक्ष ठेवलं तर अजिबात हे मेंदूवडे करपणार नाहीत. हे असे बघा लगेच रंग झालेला आहे तयार, कारण आपण हाय फ्लेमवर फ्राय करतो. आता बस झाला इतका कलर, म्हणजे इतका कडकपणा बस होतो आहे. आता मी हे काढून घेते. हे असे अलटी पलटी करून छानपैकी भाजून झाले की याला काढून घेऊया आपण. तर पाहता क्षणी बघू शकता आपले हे मेंदूवडे किती भारी दिसतात. ह्याचं असं एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं आणि हे एका प्लेटमध्ये सर्व करूया आपण आता गरमागरम. तर इतके सारे आपण घरच्या घरी रव्यापासून मेंदूवडे तयार केलेत. बघू शकता तुम्ही, आपण रोज मॅगी वगैरे सगळं खातो, पण हे असं काहीतरी वेगळं खाल्लं तर नाश्त्याचा एक आनंद वेगळा येतो. हे बघा किती भारी वाटतं. असं वाटत नाही की आपण हे रव्याचे मेंदूवडे केलेत, असं वाटतं जसं आपण हॉटेलमधून आणतो बघा, अगदी तसे झालेत. आणि खोबऱ्याची चटणी आहे, सांबार आहे, कारण मला मेंदूवड्याचा बेत करायचा होता म्हणून हे आणून ठेवलं होतं. तर पण मेंदूवड्याचा खर्च वाचला का नाही आपला. घरच्या घरी तुम्ही फक्त 1 वाटी रव्यापासून भरपूर सारे असे क्रिस्पी कुरकुरीत, हे बघा किती मस्त क्रिस्पीपणा झाला आहे, अगदी कुरकुरीत झालेले आहेत हे मेंदूवडे. खातं क्षणी ना तुम्हाला इतके भारी वाटतील ना, खरं सांगते तुम्ही नेहमी आवडीने करतात हे मेंदूवडे.
आणि कोणी आलं अचानक किंवा टिफिनला वगैरे काही सुचलं नाही ना, अशा वेळेस नाही सांबार चटणी घेऊन मग हे अशी मेंदूवडेसुद्धा तुम्ही नेऊ शकता. हे बघा, हलक्या फुलक्या भुकासाठी तर हे खूप चांगला पर्याय आहे. भूक अगदी शांत होते आणि काहीतरी मस्त खाल्ल्यासारखं पण वाटतं. हे मी आता तोडून दाखवते. थोडासा गरम लागतोय. हे बघा, आतून याचा रवा बघा किती छान शिजलेला आहे अगदी, आणि वरून जो क्रिस्पीपणा दिसतोय ना वरचा, तो अगदी अप्रतिम लागतो खाता वेळेस. म्हणजे रव्याचा मेल्टपणा आणि सॉफ्टपणा आणि वरचा क्रिस्पीपणा. आता माझा ना उपास आहे, आज संकष्टी आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. संकष्टीच्या शुभेच्छा तुम्हाला. पण मी खाऊ शकत नाही, पण इतकं मन झालं आहे माझं खायचं. काही हरकत नाही, मी रात्री खाईन आहे. तर असे नक्की ट्राय करा. तुम्हाला असं काहीतरी वेगळं खाऊ वाटलं, क्रिस्पी खाऊ वाटलं आणि मेंदूवडा जर खाऊच वाटला तर असे तर नक्की करा. तुम्ही बघितलं किती कमी वेळामध्ये, काही साहित्य वापरलं नाही आपण आणि झटकीपट असे हे मेंदूवडे बनवलेले आहेत रव्यापासून. सेम प्रोसेसने तुम्ही तांदळाच्या पिठाचे पण असे बनवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल रेसिपी रव्याचे कुरकुरीत मेंदूवडे? नक्की ट्राय करून बघा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त रहा, मस्त